उपलब्ध आहे। सर काय सांगाल आजपासून पुन्हा आता तुम्ही अतिक्रमण धारकावर जे काय आठवडा सुरुवात केलेली आहे कसा रिस्पॉन्स आहे, लोकांचं काय म्हणणं आहे? आज आपलं जे नियोजित कारवाई जी होती ती नियोजित कारवाई हे जय भवानी चौक ते नारेगाव डम्पिंग यार्ड पर्यंत आपण ती केलेली होती आणि ह्या पूर्ण भागामध्ये साधारण 350 ते 400च्या घरामध्ये ही अनधिकृतरित्या आस्थापना ह्या केलेल्या होत्या आणि त्यांना आम्ही वारंवार अनाउन्समेंट असतील, जाहीर प्रकटन असेल, टोटल स्टेशन सर्वे असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना नागरिकांना प्रबोधन केलेलं होतं आणि ह्या सगळ्या कारवाईचा त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन साधारण 50 ते 60% लोकांनी या स्वतःहून मालमत्ता स्वतःच्या निष्कासित केलेल्या आहेत। महत्वाचे म्हणजे ह्या सगळ्या भागांमध्ये ज्या निवासी आस्थापना आहेत त्या सगळ्या निवासी आस्थापनांना मान्य उच्च न्यायालयानेच 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे। त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही कारवाईचा करण्याचा कुठलाही मानस नाहीये महानगरपालिकेचा। उर्वरित जागा जिथे कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट मोठ्या प्रमाणात आहेत त्या लोकांना आम्ही सांगितलेलं होतं आणि बऱ्याच लोकांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे। बऱ्याच नागरिकांनी स्वतःहून गुंठेवारीची प्रकरणं ही महानगरपालिकेकडून दाखल करून ते स्वतःच्या मालमत्ता निर्मितीकरण मध्ये करून घेतलेले आहेत। त्यामुळे खरं सांगायला गेलं तर ह्या भागातल्या नागरिकांचा प्रतिसाद हा खूप चांगल्या प्रकारचा आला, त्यामुळे कारवाई पण अतिशय सुरळीतपणे सुरू होईल। सर ज्या प्रकारे स्वतःहून नागरिक काढत आहेत उत्स्फूर्तरित्या तुम्हाला मदत करते, वास्तविक पाहता हे अपेक्षित होतं का? नारेगाव सारखा भाग जो आहे तो त्या भागामध्ये जर लोकांना आपण विश्वासात काय घेतलं तर काय चांगलं होऊ शकतं त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण मला हा भाग वाटतो। आम्ही लोकांना विश्वासात घेतलं, त्यांच्या जे काही प्रश्न असतील, त्यांना अशा छोट्या मोठ्या काही अडचणी येत असतील तर त्या सगळ्या अडचणी समजून घेण्याचा आम्ही ते प्रयत्न केला। सामोपचाराने जर गेलो आपण आणि योग्य समन्वय राखू शकलो तर नारेगाव सारखा हा भाग जो आहे तो पण चांगलं सहकार्य करू शकतो हे आपण स्वतः अनुभवू शकता। किती फुटाचा रस्ता आहे आणि आपण जे पाहिलं की खूप कडा बंदोबस्त या ठिकाणी केले गेला आहे। हा जो भाग आहे तो आपला जो नवीन डेव्हलपमेंट प्लॅन आलेला आहे त्याच्यानुसार दोन्ही बाजूने 15-15 मीटर आहे। तर आज आम्ही जे रोड वाइडनिंग करणार आहोत ते 15-15 मीटरच्या अनुषंगाने आम्ही आज हे केलेलं आहे आणि पोलीस बंदोबस्त म्हणाल तर आम्ही प्रत्येक ठिकाणी कारवाईच्या वेळेला कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी एक प्रिकॉशन्स म्हणून आम्ही पोलीस बंदोबस्त आणि आमची महानगरपालिकेची जी काही यंत्रणा आहे ती सज्ज ठेवत असतो, जेणेकरून कारवाई हे चांगल्या प्रकारे होईल आणि कुठल्याही प्रकारचे त्याला अडथळा आणि कुठलाही एक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये। सर मी लोकांशी चर्चा केली, बोललो, लोकांचं म्हणणं असं होतं की आम्हाला अनाउन्समेंट परत झालेली आहे पण मार्किंग केलेली नाही, जर मार्किंग केली तर आम्ही स्वतःच करू। मुळामध्ये टोटल स्टेशन सर्वे केलेला होता, त्याचे पॉइंट्स निश्चित करण्यात आलेले होते, रोडचा मीड आपण काढलेला होता, परंतु लोकांचं म्हणजे भावना अशा होत्या की आम्हाला प्रत्यक्ष जागेवरती फिजिकल मार्किंग करून द्या। तर आम्ही त्यांना ते फिजिकल मार्किंग सुद्धा त्यांच्या जे काही त्यांचं म्हणणं होतं त्यानुसार आम्ही फिजिकल मार्किंग सुद्धा दिलेलं आहे। येणं आणि काढणं नुकसान करणं हा महानगरपालिकेचा कधीच मानसिकता नव्हती, आजही ती नव्हती। फक्त आपल्याला त्यांची भावना समजून घेऊन एक सामोपचाराने तो विषय मार्गी लागेल आणि शहराच्या विकासामध्ये त्याचा निश्चितपणे मोठा वाटा राहील। त्यामुळे लोकांची जमिनी घरं चालले आहेत त्यांना मोबदला म्हणून कशा पद्धतीने आपण हँडल करतो? मोबदल्यासाठी आपण जे काही पर्याय सुचवलेले होते त्या सगळ्या पर्यायांमध्ये माननीय प्रशासक महोदयांनी स्वतः सांगितलेलं आहे की मोबदला हे महानगरपालिका देण्यासाठी कटिबद्ध आहे। त्या देण्याचा जो प्रकार आहे तो कुठला असावा, रोख स्वरूपात असावा, TDR स्वरूपात असावा, RCC असावं किंवा इतर कुठल्याही ज्या गोष्टी असतील त्या कशा पद्धतीने द्यावा या नागरिकांनी स्वतःची कागदपत्र महानगरपालिकेत जमा केल्यानंतर 8 ते 10 दिवसांमध्ये त्यांना त्या सगळ्या प्रोसेस कंप्लीट करून त्याचा मोबदला असेल किंवा TDR असेल हा देण्याची महानगरपालिकेची मानसिकता आहे आणि त्यानुसार आम्ही एक स्वतंत्र कक्ष त्यासाठी स्थापन पण केलेला आहे। तो स्वतंत्र कक्ष पण त्यासाठी दिवस रात्र कारवाई करण्यासाठी किंवा त्याची मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहे।